मित्रमंडळी नमस्कार. आपल्याला समोर 2 ट्रॅक्टर दिसत आहेत आणि त्यापैकी एका ट्रॅक्टरच्या ट्रेलरमध्ये सिमेंटचा पोल दिसतोय आणि दुसरा ट्रॅक्टर जो आहे तर त्याच्या सहाय्याने हा पोल जो आपल्याला दिसतोय तर तो उचलून खड्ड्यामध्ये ठेवणार आहोत आणि स्क्रू अगरच्या सहाय्याने अगोदरच खड्डा घेतलेला आहे. ऑपरेटर त्याचं काम करत आहे आणि बाकीची मंडळी जी आहेत तर तो पोल बांधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा पोल बांधून झाल्यानंतर थोड्या वेळानं उचलून त्या खड्ड्यामध्ये व्यवस्थित सोडला जाईल. तर हे आहे मेंटेनन्सचं काम आणि हे काम करत आहेत नव महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स मंगळवेढा प्रशांत गडकर साहेब यांची ही पूर्ण टीम आहे आणि हे जे काम आहे ते आधुनिक पद्धतीनं देखभाल व दुरुस्तीचं काम करतात. तर या ठिकाणी 2 लाईन आहेत. वरून जाणारी HT लाईन आहे आणि खालून जाणारी जी आहे ती LT लाईन आहे. तर या ठिकाणी पोल बसून या 2 लाईनमधील अंतर वाढवायचं काम करणार आहेत. तर समोरच्या बाजूला आपल्याला बघायला मिळेल की मशीनच्या साहाय्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते पोल उचलण्याचं काम चालू आहे आणि ऑपरेटर त्याचं काम करत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक जो माणूस आहे तो त्याला गाईड करत आहे. तर अशा पद्धतीनं पोल उचललेला आहे आणि तो पोल 2 तारेच्या मध्ये सोडायचा आहे. त्यामुळे तो पोल परत एकदा खाली घेऊन 2 तारेच्या मध्ये घेतला जाईल आणि त्यासाठी अगोदर तो पोल उचललेला आहे परत एकदा खाली घेऊन 2 तारेच्या बरोबर मध्ये घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पोल खाली घेऊन तो पोल 2 तारेच्या मध्ये घेतल्यानंतर वरती पोल 2 तारेच्या मधून गेल्यानंतर पाठीमागच्या बाजूला पोल खाली टेकवलेला आहे आणि परत पोल उचलून तो ऑपरेटर ट्रॅक्टर पुढे सारत आहे आणि बरोबर 2 तारेच्या मध्ये पोल गेल्यानंतरच तो पोल आतमध्ये म्हणजे खड्ड्यामध्ये सोडला जाईल आणि अशा पद्धतीनं पोल जो आहे तो खड्ड्याच्या जवळ घेतलेला आहे आणि पुढं पोल जो आहे तो खड्ड्यात सोडण्यासाठी त्यांचे 2 मदतनीस पुढं आलेले आहेत आणि पोल खड्ड्यात सोडायचं काम चालू झालेलं आहे आणि ते हळूहळू पोल खड्ड्यात सोडत आहेत. तर अशा पद्धतीनं पोल हा खड्ड्यात सोडायला सुरुवात केलेली आहे आणि बरोबर 2 तारेच्या मधून पोल वरती गेलेला आहे. थोड्याशा तारा काही वेळ अडकलेल्या होत्या परंतु त्या परत सुट्ट्या झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं तो पोल जो आहे तो मशीनच्या सहाय्यानं ऑपरेटरने खड्ड्यात सोडलेला आहे आणि त्यानंतर पोल उभा करायचं म्हणजेच अगदी 100% अलाइनमेंट करायचं काम म्हणजे इकडं तिकडं न झुकता सरळ खडा उभा करायचं काम चालू आहे आणि हे काम ही स्किल्ड मंडळी करत आहेत आणि दिशा दाखवतात की कुठल्या बाजूला झुकवायचं आहे कुठल्या बाजूला उभा करायचा आहे आणि अशा पद्धतीनं जवळजवळ अलाइनमेंटचं काम त्यांचं जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे आणि ही अनुभवी मंडळी आहेत. नेहमी हेच काम करतात त्यामुळं त्यांच्याकडे अनुभव आहे आणि ते दिशा दाखवून ते पोलच्या वरती जे बांधलेलं रस्सी आहे किंवा बेल्ट आहे तर ते मशीनचा पुढचा बूमचा भाग
खाली केल्यानंतर तो बेल्ट आहे तर ते काढून घेण्याचं काम करतील आणि पोल पूर्ण 100% अलाइनमेंट झालेला आहे का, उभा झालेला आहे का हे बघूनच पुढं खड्डा भरला जाईल. मंडळी, पोल उभा करून झालेला आहे आणि पोलच्या खड्ड्यात खालच्या बाजूला दगडं व मुरुम भरून तो पोल कुचून आणि ठासून भरला जाईल, म्हणजेच तो घट्ट केला जाईल. आणि त्यानंतर जो बूम आहे तो खाली करायचं काम चालू आहे आणि बूममध्ये अडकवलेला जो पट्टा आहे तर तो पट्टा त्या बूममधून काढला जाईल आणि अशा पद्धतीनं तो पट्टा आहे तो पूर्ण वेगळा केलेला आहे. आणि पोल उभा करायचं काम, जे मशीनचं काम होतं ते पोल उभा करणे आणि खड्डा खोदायचं काम, हे दोन्ही काम मशीनच्या सहाय्यानं पूर्ण झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तर तो खड्डा माती आणि मुरुम भरून जमिनीपर्यंत लेवल करणे आणि खड्डा पूर्णपणे मजबूत करणे. आणि त्यानंतर पुढचं जे काम चालू आहे तर वरती जे जोडायचे साहित्य आहे ते रस्सीला बांधून वरती पुरवायचं काम चालू आहे. आणि पोलवरती चढून एक माणूस तो अँगल जो आहे तो उचलून घेत आहे आणि उचलून घेतल्यानंतर तो वरती बसवायचं काम करेल. तर अशा पद्धतीनं अनुभवी माणसं हे काम करत आहेत आणि हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. तर हा दिसणारा जो अँगल आहे तर यावरती 2 तारा बसतील आणि वरच्या बाजूला एक दुसरा छोटासा अँगल आणि बाकीचा तुकडा येईल. तर त्यावरती बसवून झाल्यानंतर पुढे इन्सुलेटर बसवून त्या ठिकाणी तारा बांधायचं काम हे मंडळी करतील. आणि पुढचं जे काम आहे ते पोलवरील सर्व साहित्य जोडायचं काम चालू आहे आणि हे सगळं काम थोड्याच वेळात संपेल आणि तारा बांधून तो माणूस पोलवरून खाली उतरेल. तर अशा पद्धतीने हे जे काम आहे ते जवळजवळ संपत आलेलं आहे आणि तारा बांधायचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे. तारा बांधून दुसरं ब्रॅकेट आवळून त्या ठिकाणी LT लाईनच्या तारा बांधायचं काम चालू आहे.